नमस्ते। विदर्भ दर्पण न्यूज में सभी दर्शकों का स्वागत। बेलूना में हुए आत्मदहन अरुण बांबल के मामले पर पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने 2 महीने बाद चुप्पी तोड़ी। मीडिया से कहा, भाजपा नेता उकेश चौहान के दबाव में नरखेड़ पुलिस ने कार्रवाई नहीं की। दोषियों पर कार्रवाई के लिए संबंधित अधिकारियों को विज्ञापन अनिल देशमुख ने देने की जानकारी दी, लेकिन भ्रष्टाचार मामले का अंत अरुण बांबल के जान जाने पर हुआ। इस मामले में पंचायत के अतिक्रमण पर बांबल ने खुद को जला लिया, लिहाजा इलाज के बीच उनका देहांत हुआ। देहांत के उपरांत बांबल को न्याय दिलाने हेतु कई सामाजिक संगठन एवं राजनीतिक दल सामने आए। काटोल से एसडीएम को विज्ञापन देते समय विधायक अनिल देशमुख को बेलूना के पुरुषोत्तम धोटे ने खुली चेतावनी दे डाली, चुनाव में हमारा समाज तुम्हें निषेध करेगा। तब 2 महीने बाद अनिल देशमुख की नींद खुली। बांबल परिवार को न्याय दिलाने के लिए नागपुर से एसपी से बात करने की जानकारी अनिल देशमुख ने दी। इस मामले पर सुनिए थोटे की चेतावनी और अनिल देशमुख का जवाब। पण ग्रामपंचायतने जो एकेकोरपणाने जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे आणि या निर्णयाला आमचा अरविंद बळी पडला, अरविंद मरण पावला, तो त्याच्यावर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती। आज परिवार उघड्यावर आलेला आहे। आपण जो अरविंदनी मरणापूर्वी बयान दिला तो शासनाने ग्राह्य धरून उचित कारवाई केली पाहिजे आणि जे दोषी आहे यांच्यावर कारवाई करून परिवाराला न्याय मिळवून दिला पाहिजे। पण यामध्ये दिरंगाई झाली किंवा अनदेखीपणा झाली तर ते समाज कबूल करणार नाही। आज आम्ही धरणे आंदोलन दिलं, उद्या आमचा पुढलाही कार्यक्रम राहील। आम्ही थांबणार नाही आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही। हा गृहमंत्र्याचा आणि महाराष्ट्र गृहमंत्र्याचा गृह जिल्हा असल्या कारणानं या जिल्ह्यामध्ये असा प्रसंग होतो आणि शासन कुठली दखल घेत नाही। हे या प्रसंगावर शोकांतिक आहे। तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी दिसतो, पण एवढा मोठा जीव गेला तो दिसत नाही। हे शोभनीय नाही आहे। उद्या निवडणूक आहे, तुम्ही मत मागायला येणार तर कोण्या तोंडाने येणार? आमच्या गावामध्ये कोणचं तोंड घेऊन येणार की तुमच्या गावामध्ये आमच्या ग्रामपंचायतनी बळी घेतलेला आम्ही मत द्या असं म्हणायला येणार का? आम्ही गावाच्या वतीनं त्यांचा निषेध करणार आहे। त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही पुढे आंदोलन चालूच ठेवणार आहे। दुर्दैवी आहे, घटना वास्तविक घडायला पाहिजे नव्हती, पण आता घटना घडलेली आहे। तर निवेदनही प्राप्त झालेलं आहे। गावकऱ्यांचं म्हणणं काय आहे, नातेवाईकांचं काय म्हणणं आहे ते आम्हाला समजलेलं आहे। निश्चित याचा सखोल चौकशी करण्यात येईल आणि चौकशी अंती कायदेशीर कारवाई करेल। ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभाराबद्दल त्यांनी अनेक तक्रारी प्रशासनाला केल्या होत्या आणि म्हणून यांनी आपल्या विरुद्ध तक्रारी केल्या म्हणून त्याचं अतिक्रमण काढण्यात आलं। गेल्या जवळजवळ 17, 18, 20 वर्षापासून तो त्या ठिकाणी ती जागा त्याच्या ताब्यात होती आणि म्हणून अशा पद्धतीनं त्यांनी तक्रार केल्यामुळे त्याचं अतिक्रमण काढल्यामुळे त्यांनी वारंवार सांगितलं की मी महिन्याभरामध्ये माझा अतिक्रमण काय आहे जागा खाली करतो। पण त्यांनी बुलडोझर वगैरे आणून त्याचं अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा अरविंद बांबल यांनी मग या दाचाला कंटाळून स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांनी स्वतःला जाळून घेतलं। ती घटना झाल्यानंतर अजून त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून कोणतीही कारवाई झाली नाही। त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत उकेश चव्हाण। उकेश चव्हाणांच्या दबावाखाली ग्रामपंचायतने ही कारवाई केली अशा पद्धतीचा आरोप त्या ठिकाणी होत आहे आणि उकेश चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्यावर आणि त्यांनी जे काम केलं त्यांच्यावर कारवाई होत नाही। म्हणजे अतिशय तरुणच्या अरविंदनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतलं तरी पोलीस त्यामध्ये काही कारवाई करायला तयार नाही। त्याच्यामुळे या बाबतीत पोलिसांनी नियमानुसार लवकरात लवकर कारवाई करावी, लवकरात लवकर कारवाई करावी यासाठी मी स्वतः एसपीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना निवेदन देऊ